CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभाग 10 चे नगरसेवक पदाचे उमेदवार भारत पवार व रेणुका भुतेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर मीटिंगला संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। या प्रचार कॉर्नर मीटिंगला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच विजयी करण्याचा संकल्प केला। तर या मीटिंग मध्ये उपस्थित नारी शक्तीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांच्या पाठीशी आपले बळ देण्याचे वचन आमदार श्वेताताई महाले पाटील यांना दिले। या मीटिंगला परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच बंधू भगिनी उपस्थित होते। आमदार श्वेता महाले यांनी शहरात होत असलेल्या विकास कामांसह प्रभाग 10 मध्ये करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखाजोखा देखील उपस्थित नागरिकांसमोर मांडला। चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माननीय श्वेताताई महाले हा विकास करण्यासाठी सज्ज आहे। आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे फक्त अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मतदान रूपी आतापर्यंत 8-10 दिवसापासून प्रचार सभा आणि कॉर्नर मीटिंग घेत आहे। मला या दोन्ही उमेदवारांचं कौतुक करायचंय की ही खरं म्हणजे विजयी सभा दिसते। त्याच्यामध्ये अगदी मी प्रांजळपणाने कबूल करतो, माझ्या वार्डात सुद्धा इतके लोक नव्हते। इतकी संख्या पाहिल्यानंतर निश्चितपणे या वार्डातून हे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील याची मला खात्री पटलेली आहे। परंतु निवडणूक होईपर्यंत प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे। आपले या प्रभागामध्ये एक भुतेकर ताई आहे आणि दुसरे भारत पवार। एक एससी समाजाला एक उमेदवारी आहे आणि एक भुतेकर ताईचा आहे। आज संविधान दिवस आहे। या संविधान दिवसाच्या पावन पर्वावर मी सर्व प्रभाग 10 मधील कार्यकर्त्यांना विनंती करतो की आता स्टेजवर ताईंशी बोलता बोलता ताईंनी मागचं पान उलटलं आणि या 6 वर्षात म्हणण्यापेक्षा 3.5 वर्षात 2-2.5 वर्षात आपला कोरोना होतं। ताई मी बसल्या मोजले कामध्ये 38 कामं या प्रभागामध्ये आपल्या लाडक्या आमदार श्वेताताईंनी दिलेले। या प्रभागामध्ये खरं म्हणजे काही काम राहिलं की नाही ही शंका येते। परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून एक गोष्ट ताई मी नम्रपणे सांगू इच्छितो की नगरपालिकेचं काम कसं आहे माहिती का, हनुमानाच्या शक्तीसारखं आहे। एखादी भगिनी आम्ही नगरसेवक म्हणून असताना आम्हाला सांगायची दादा नाली काढली नाही, पुढची भगिनी म्हणत होती की ते भरून नेली नाही, तिसरी भगिनी म्हणते की पुन्हा नाली रस्ता भरली, तुमचे कर्मचारी आलेच नाही। म्हणजे हनुमानाच्या शक्तीसारखं या नगरपालिकेचं काम हे सतत चालणारी प्रक्रिया आहे। याला स्वर्गीय भाऊसाहेब लाहोटी आमचे नगराध्यक्ष असताना म्हणत होते थँकलेस आणि एंडलेस जॉब। याला चांगलं कोणी म्हणत नाही आणि या कामाला शेवट नाही। आम्ही नगरसेवक लोकांना एखादं जनावर मेलेलं आहे
आणि ते उचलून म्हणजे त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आम्ही उचलून दिलं तर तो नागरिक किंवा तो मतदार असं कधी म्हणत नाही फार चांगलं झालं म्हणून. पण ते जनावर जर घराच्या समोर असलं तर ती व्यक्ती 50 रुपये घे 200 रुपये घे पण याला उचल, कारण आम्हाला बसता येत नाही, आम्हाला जेवण करता येत नाही, आम्हाला स्वयंपाक करता येत नाही, इतका घाण वाजता याचा येतो. म्हणजे थँकलेस आणि एंडलेस जॉब हा नगरपालिकेचा आहे. तरी लोक नगरपालिकेत का उभे राहतात? तर ज्याला नगरपालिकेची सेवा करण्याची इच्छा आहे, कारण ज्यांनी या वार्डामध्ये दाखवून दिलं त्या रेणुकाताई जगताप, खरं तर ते उदाहरण पंडित दादांनी पण दाखवून दिलं गेल्या वेळेला. 2016-17च्या नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा लागल्यात तेव्हा आज जशी तयारी पंडितदारांनी केली तशीच तयारी त्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंडितदारांनी केली होती. परंतु पक्षाने वेळेवरती निर्णय घेतला, पंडितदादाची उमेदवारी डावलली. परंतु दादांनी कुठेही राग किंवा कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता ज्या दिवशी दादांची उमेदवारी कटली त्याच दिवशीपासून दादा पुन्हा पक्षामध्ये सक्रिय झालेत, निष्ठेने पक्षाचं काम केलं आणि आज आपण बघतोय की पक्षाने प्राधान्याने त्यांचा विचार केला. आजच्या या कॉर्नर मीटिंग साठी आम्ही आलो, परंतु इथे आल्यानंतर चित्र असं दिसतंय की कॉर्नर मीटिंग नाहीये तर जाहीर सभाच आहे. मी तर आज प्रचंड व्यस्त होते, परंतु डॉक्टर काकांनी मला सांगितलं ताई राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी सभा या ठिकाणी होती, त्या सभेत जेवढे नागरिक नव्हते तेवढे जास्त नागरिक आजच्या आपल्या कॉर्नर मीटिंग मध्ये आहेत. बंधूंनो भगिनींनो, हा जो प्रभाग आहे किंवा हा जो भाग आहे हा कायम भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेला आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, मागच्याही नगरपालिकेच्या निवडणुका असतील, अगदी भक्कमपणे तुम्ही साथ दिली आणि तुम्ही साथ दिल्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्हाला फंड मिळत होता त्या प्रत्येक वेळेला प्राधान्याने आम्ही आपल्या या भागासाठी त्या ठिकाणी विचार केला. आणि त्याच्यामुळे आज आपण बघतोय या वार्डामध्ये हे 38 कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत. रस्ते असतील, नाल्या असतील, आपल्या गणपती महाराज आपल्या गजानन महाराजाच्या मंदिराच्या मागे जो ओपन स्पेस असेल त्या ओपन स्पेसचं सौंदर्यीकरण असेल, जे जे विषय आमच्याकडे आलेत त्या प्रत्येक विषयाला हात घालण्याचं काम, न्याय देण्याचं काम हे आम्ही 3.5 वर्षापासून केलं. खरं तर 2019 मध्ये मी आमदार म्हणून आले, परंतु त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, कुठलाही विकास निधी त्या काळामध्ये आम्हाला मिळत नव्हता. परंतु गेल्या 3 वर्षाआधी महायुतीचं सरकार आलं आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो जो शब्द आम्ही चिखलीकरांना दिला होता तो शब्द त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं स्वप्न जे आमचं होतं ते प्रत्यक्षात उतरलं. आज चिखली शहरामध्ये आपण कुठेही जा त्या ठिकाणी रस्त्याचे कामं झालेले आहेत किंवा प्रगती पथावरती आहेत. नाल्याचे कामं सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी झालेले आहेत, काही ठिकाणी प्रगती पथावरती आहेत. चिखली शहरामध्ये विरंगुळा म्हणून कुठलेही त्या ठिकाणी उद्यान नव्हतं. आज अटल उद्यान योजनेच्या माध्यमातून चिखली शहरामध्ये 8 ते 9 उद्यानं त्या ठिकाणी प्रगती पथावरती आहेत. आपला हा जो भाग आहे हा धरणाकडे जाणाऱ्या जो एरिया आहे तिकडचा हा भाग आहे. अतिशय चांगलं निसर्गरम्य ते ठिकाण आहे, परंतु त्या ठिकाणाचा किंवा त्या वायझडीच्या तलावाचं सुशोभीकरण केलं पाहिजे हा विषय आतापर्यंत कोणाच्याही डोक्यात आला नाही. तो विषय आम्ही त्या ठिकाणी मार्ग लावला आणि वायझडी तलावाच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी बोट क्लब तयार करण्यासाठी 14 कोटी रुपयाचा विकास निधी आपण मंजूर केलेला आहे. काही तांत्रिक बाबीमुळे ते काम पूर्ण होऊ शकलं नाही, परंतु येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण सुसज्ज असा
बोट क्लब करणार आहोत, एक चांगलं उद्यान करणार आहोत. त्या उद्यानाच्या माध्यमातून या परिसरातील जे वयोवृद्ध मंडळी असेल किंवा लहान मुलं असतील यांना त्या ठिकाणी जाता येईल, एक आनंदाचा क्षण त्या ठिकाणी घालवता येईल. बंधू आणि भगिनींनो, आपल्या चिखली शहरामध्ये आतापर्यंत कुठलंही सांस्कृतिक धोरण नव्हतं. बरेच आपण बघतोय, बऱ्याच लोकांना आवड असते नाटकांची किंवा सांस्कृतिक गायनाच्या कार्यक्रमाची, परंतु असं व्यासपीठ चिखली मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये एक भव्य दिव्य असं 700 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी असणारं सांस्कृतिक भवनचं काम प्रगती पथावरती आहे. चिखली शहरामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कुठली असेल तर ती पाण्याची आहे. गेल्या 30-40 वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं. 30-30, 25-25 दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागते. परंतु आता ही जी प्रतीक्षा आहे, ही प्रतीक्षा सुद्धा आता तुमची संपणार आहे. फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चिखली शहरासाठी 3 वॉल वॉटर सिस्टीम आपण 128 कोटी रुपयाची मंजूर केलेली आहे. विशेष म्हणजे कुठलाही अतिरिक्त टॅक्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आवश्यकता पडणार नाही. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसचा अपप्रचार चालू होता की आपल्याला रोज पाण्याची काही आवश्यकता नाहीये, 8-8, 10-10 दिवसांनी आपले नळ आले तरी आपल्याला चालतं. उद्याला जर का तुमच्या घरी रोज नळ आले तर तुम्हाला अतिरिक्त टॅक्स द्यावा लागेल. माझी आपल्याला विनंती आहे की काँग्रेसच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही सध्याला जो टॅक्स भरताय नगरपालिकेचा, तो टॅक्स अशा पद्धतीचा भरता की तुम्हाला रोज त्या ठिकाणी नळ येतात. म्हणजे गेल्या 30-40 वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीचा टॅक्स भरताय की तुम्हाला रोज नळाचं पाणी येतं. त्याच्यामुळे उद्याला जेव्हा ही नळ योजना पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुमच्या घरी रोज नळ येतील तेव्हा अतिरिक्त 5 पैशाचाही टॅक्स तुम्हाला भरण्याची आवश्यकता पडणार नाही. म्हणून गेली त्या भ्रष्टाचारी व्यक्तीला काँग्रेसने त्या ठिकाणी आपली उमेदवारी दिली. म्हणजे उद्याला जर का त्यांना पुन्हा संधी मिळाली तर ते काम करणार आहेत का? नक्कीच नाही करणार. फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराच्या कामामध्ये होईल. एकतर पहिली गोष्ट, त्यांना कामं करायला निधीच नाही मिळणार, कारण वर खाली सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्या ठिकाणी 5 पैशाचाही निधी त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, कुठेही चुकू नका. आपलं मत हे निर्णायक असतं आणि हे निर्णायक मत आपण विकासाच्या सोबत त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आज चिखली शहरामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का? या 3-4 वर्षामध्ये बदल जाणवतो का तुम्हाला? आहे? थोडं जोराने बोला. हो म्हणा ना. हो म्हणा किंवा नाही म्हणा. हो. रस्ते असतील, नाल्या असतील, मी म्हणत नाही की 100% कामं आम्ही केले. आपल्यालाही परिवार असतो, कुटुंब असतं. आपण आपल्या परिवारावरून बघा. परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये 8-10 सदस्य असले, प्रत्येकाची डिमांड आपण पूर्ण करू शकतो का? कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुखाला पाळावी लागते. मी तुम्हाला खात्रीने सांगते की पंडितदादा देशमुख सारखा एक चांगला या चिखली शहराला कुटुंब प्रमुख देण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलंय 200 कोटी रुपयाचे त्यांचे ठेवी आहेत. हे असाच विश्वास नाही संपादक होऊ शकत. चिखली शहरामध्ये फक्त मोठ्या मोठ्या चिखली शहरामध्ये बँका आहेत. चिखली शहराला पतसंस्थेचं माहेरघर म्हटलं जातं. जवळपास 60-70 वेगवेगळ्या पतसंस्था आहेत, परंतु कुठलीही पतसंस्था त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखली शहरामध्ये फायनान्स आतापर्यंत दादा केलेलं नसेल. बरोबर आहे? बाकीच्यांचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे. काही बँकांचं कार्यक्षेत्र जिल्ह्याचं आहे, काहींचं तालुक्याचं आहे, काही महाराष्ट्राचं आहे, काहींचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे. काही बँका आहेत, काही पतसंस्था आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त शहरातून ठेवी आणि कर्ज वाटप सुद्धा हे फक्त आणि फक्त दादांच्या माध्यमातून, श्रीराम नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आणि ज्या लोकांना त्यांनी उभं केलं हे अगदी रस्त्यावरचे मोलमजुरी करणारे लोक आहेत की ज्याला काहीतरी बाबा हातगाडीचा व्यवसाय करायचा आहे, कोणाला भेळपुरीची गाडी टाकायची आहे, कोणाला त्या ठिकाणी कपड्याचं छोटंसं दुकान टाकायचं आहे. आधार देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. कुठेही बंधू आणि भगिनींनो चुकू नका. या प्रभागातील आमचे दोन्हीही नगरसेवक हे अत्यंत चांगले आहेत, चांगल्या परिवारातून आलेले आहेत.
चांगले संस्कार त्यांच्यावरती झालेले आहेत। या दोन्ही नगरसेवकांनी, या दोन्ही उमेदवारांनी समाजकार्याची सुरुवात ही भारतीय जनता पार्टीपासून केलेली आहे। कुठेतरी त्यांनाही वाटलं की बाबा आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखली शहरामध्ये चांगले कामं होत आहेत, तर अशा वेळेला आपण समाजसेवा करत असताना भारतीय जनता पार्टीसारखाच पक्ष त्या ठिकाणी निवडला पाहिजे। तो पक्ष त्यांनी निवडला, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली। आता त्यांना नगरसेवक करायचं का नाही करायचं हे तुमच्या हाती आहे। त्यांना नगरसेवक करायचं म्हणजे तुमच्या वार्डामध्ये कुठेही विकासाला खंड त्या ठिकाणी पडणार नाही। आज दिल्लीमध्ये सरकार भाजपचं आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार भाजपचं आहे, इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे, इथला जो खासदार आहे तो खासदारही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मंत्री आहे। त्यांना खासदार करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जे विकास कामं गेल्या 3 वर्षापासून आम्ही तुमच्यासाठी केलेत, याच्यामध्ये कुठलाही खंड जर काही येऊ द्यायचा नसेल तर येणाऱ्या 2 तारखेला काय करायचंय? कमळ किती बटन दाबायचे? 3 कमळाचे 3 बटन त्या ठिकाणी दाबायचे आहेत। हे बटन दाबत असताना कुठेही त्या ठिकाणी गडबड करू नका। हा जवळचा आहे म्हणून 1 कमळ सोडायचं, 2 कमळ मारायचे, 3 म्हणजे असं कुठेही गडबड त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे। जिथे कुठे गडबड झाली ती लगेच 3 तारखेला लक्षात येते। कोणी गडबड केली, काय गडबड केली, कशी गडबड केली, कोणाच्या म्हणण्यानुसार केली। माझी विनंती आहे की आपण सर्व परिवारातले आहात, कुठेही गडबड गोंधळ न होऊ देता सकाळी गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि सरळ मतदान केंद्रावरती जायचं आणि त्या ठिकाणी 3 कमळाचे बटन दाबायचे। आता सर्व शहरात एक चित्र निर्माण झालेलं आहे, हा माणूस विश्वासाचा आहे। वयाची 60 ओलांडली या माणसानं, तारुण्यासारखं या माणसामध्ये आहे, धैर्य आहे, शक्ती आहे, सतत धावतो, थकत नाही, असे आमचे दादा। आमच्या समाजाचे आधारवड, आमचे मार्गदर्शक आदरणीय राजपूत साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेंद्र पांडे, आमचे मित्र कोकाटे साहेब, आणि ज्यांच्या वडिलांना 71 वर्षी समजलं तर देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। 71 वर्षी ज्यानं त्यांचं नाव ठेवलं बीजेपी, भारत जगन पवार। त्यांना आधीच कळलं होतं की यावेळेस आता भारतीय जनता पार्टी येईल आणि आपण लेख त्या तिथे जाईल, तो हे म्हणजे भारत जगन पवार। त्यांच्या सोबतीला माझे मित्र बाबूभाई भुतेकर आहे, युगांचा तापा त्यांच्या सोबत आहे, बांधकाम क्षेत्रात त्यांचं नाव आहे, ते बी या ठिकाणचे चांगले व्यक्ती। आंबेडकर चळवळीचं या भागात जास्त प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणार। मी जातीय व्यवस्थेवर कधी बोलणार नाही, व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, वास्तव जे आहे त्यावर मी माझं भाष्य मांडणार। 1935 साली ब्रिटिशांनी कायदा काढला, 11 प्रांत त्यांनी तयार केले, प्रांतिक निवडणुका घेतल्या। पहिली प्रांतिक निवडणूक झाली 1937, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती निवडणूक लढवली। त्या ठिकाणी मतदानाच्या 10% मतदान करण्याचा अधिकार लोकांना होता। त्यात करदाते होते, श्रीमंत होते, शिक्षित होते, अशा लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता। त्यावेळेस बाबासाहेबांचा पराभव झाला, या लोकांनी त्यांना मतदान दिले नाही, बाबासाहेब खचले नाही। अत्यंत कठीण परिस्थिती, गोरगरीब, शिक्षित, पीडित, महिला आणि दलित चळवळीसाठी त्यांनी आपलं कार्य अविरत ठेवलं। त्यांच्या मनात तळमळ होती, शेतकरी असो, शेतमजूर असो, पीडित असो, शोषित असो, यांच्यासाठी एक समान कायदा आपण आणला पाहिजे, यांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे, यांना यांचं न्याय भेटलं पाहिजे। विवाह पद्धती त्यावेळेस अंमलात होती, संपत्तीचे वाद होते, परंतु बाबासाहेब थांबले नाही। 1942 चा कालखंड उलटला, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना, स्वतंत्र पक्ष बाबासाहेबांनी तयार केला। त्या पक्षाची धुरा घेऊन ते समाजात गेले, समाजात क्रांती झाली पाहिजे ही उदात्त भावना त्यांच्या डोळ्यात होती। तरी या काँग्रेसच्या कालखंडात त्यांना अनुनाद त्रास त्यावेळेस देण्यात आला, त्यांच्या पक्षाला हिम काढला, बाबासाहेबांबद्दल यांनी गैरप्रसार पसरवला, तरी बाबासाहेब थांबले नाही। 46 चा कालखंड आणला, संविधान सभा लागली, संविधान सभेत बाबासाहेबांना पाठवायचं होतं, पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव झाला। या काँग्रेसच्या मुळे
बाबासाहेब तिथेही थांबले नाही. पश्चिम बंगाल मधल्या ख्रिश्चन मतदारसंघातून दुसऱ्यांदा संविधान सभेवर बाबासाहेब पोहोचले आणि त्याच दिवशी ते मसुदा घटना समितीचे अध्यक्ष झाले, भारतीय घटनेचे शिल्पकार झाले. त्यावेळेस तो कालखंड अत्यंत कठीण होता. 15 ऑगस्ट 1947 नंतर देशात पहिल्या निवडणुका झाल्या, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. मग काँग्रेसचा कालखंड होता. त्यावेळेस विचउपेक्षित माणसाला या ठिकाणी कायदा मंत्री म्हणून बसवण्याची त्यांच्याकडे लोक नव्हते. बाबासाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. 4 वर्ष 1 महिने 12 दिवस त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीनं त्या ठिकाणी काढले. महिलांचे प्रश्न असतील, संपत्तीचे प्रश्न असतील, वारसा हक्क असतील, त्यांना काँग्रेसवाल्यांनी त्यांचे निर्णय मांडू दिले नाही. इलाजाने 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हे सगळं त्रास जिवंत असताना बाबासाहेबांना कोणी दिले असेल तर हे काँग्रेसवाल्यांनी दिलेले आहे. हे गोष्ट आंबेडकर जनतांनी विसरू नये, हे लक्षात घ्या. 51चा कालखंड आला, लोकसभा लागल्या. परत बाबासाहेबांनी विचार केला का मला समाजासाठी काहीतरी देणं आहे, मला समाजाकडून काहीतरी घेणं आहे. 51ची निवडणूक त्यांनी द्वैत कॉन्स्टिट्युशन मतदारसंघ होता. जसा आता द्वैत कॉन्स्टिट्युशन म्हणजे 2 अ ब तशा प्रकारचे 2. त्याच्यात बाबासाहेब उभे राहिले. काँग्रेसने त्यांना शब्द दिला का यावेळेस तुम्हाला लोकसभेवर पाठवायचं. ऐन वेळी नारायण सुधोबा काजरोळकर यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली. बाबासाहेबांचा घात केला. अवघ्या 14,967 मताधिक्याने बाबासाहेब पराभूत झाले. परंतु बाबासाहेब पराभूत झालेले नाही. 74,333 मतदान इनव्हॅलिड ठरवण्यात आले. बाबासाहेबांनी त्यावेळेस याचिका कोर्टात दाखल केली. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. सांगा बाबासाहेबांचे जवळचे मित्र कोण होते? सांगा. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे मित्र कोण होते? अशोक मेहता यांनी कोर्टात धाव घेतली, याचिका टाकली. त्यावेळेस सरकार ब्रिटिशांचं काँग्रेसच्या इशाऱ्यानुसार काम करणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांना न्याय घेता आलेला नाही. सांगायचं तात्पर्य इतकं, जे काही घडलं फक्त काँग्रेसच्या संस्कृतीमुळे घडलेलं आहे. तुमच्या डोक्यात हे चुकीचं बिंबवण्यात गेलेलं आहे. बाबासाहेबांच्या नावावर तुम्ही मतदान मागायला यायचा अधिकार नाही. तर बाबासाहेबांचे विचार तुम्ही समाजात रुजवत असाल तर निश्चित तुम्ही त्यांचं नाव घेऊन मतदान मागायला या. हे सांगायचं. संविधान दिवस काय संविधान दिवस? किती वर्ष काँग्रेस सत्तेत होती? 1951ला पहिला यांनी घटना दुरुस्ती केली. 51ला पहिली घटना दुरुस्ती केली. महिलांचे पुरुषांचे स्वतंत्र अधिकाऱ्यांनी काढून घेतले. ही घटना दुरुस्ती होती. 1964-73च्या कालखंडामध्ये अनेक फेरबदल करून घेतले. कालखंड जसा उलट गेला, 75ची आणीबाणी लागली. इंदिरा गांधीनं घटनेत दुरुस्ती केली. निफाद लोकांना त्यांनी जेलात घातलं. प्रत्येकाला त्यांनी बंदिश टाकलं आणि घटनेचा अनादर केला. त्याच्यानंतरचा कालखंड उलटला. 84ला शीख दंगली झाल्या. लोकांना त्या ठिकाणी कायद्यात दुरुस्ती करून त्यांना हात डावलं झालं, मारण्यात आला. अशा घटना दुरुस्ती काँग्रेसने केलेल्या आहे. 91चा कालखंड होता. कलम 356 नुसार राज्यात ज्या ठिकाणी सरकार होते त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावायची आणि त्यांना सरकारातून बाहेर पाडायचं काम या काँग्रेस सरकारने केलेलं आहे. म्हणून मायबाप आंबेडकरी जनता हे लक्षात घ्या तर काँग्रेसच्याच कालखंडात बाबासाहेबांना किती त्रास झालेला आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. संविधान दिवसाच्या हिशोबाने आज तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो. आणि शेवटचं जाता जाता इतकं सांगतो, निवडणूक आणि लग्न एकच आहे. हे म्हणून बापा हे काय आणलं? निवडणूक आणि लग्न एकच आहे. मायावरून सांगतो. पहिली पोरगी पाहिली वाटू, दुसरी पाहिली नाही तिची उंचीच नाही, तिसरी पाहिली हुंडाच नाही. असा ना खेळ हे चकला. तसाच आता एक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो. असं करता करता तुमचा बी खेळ इतके. एकच खेळ लक्षात ठेवा, या खेळला तुमचं सगळं काही होणार आहे. अपप्रचाराला बरे पडू नका, इकडच्या तिकडच्या धरू नका. एवढं सांगतो जाता जाता. या निवडणुकीमध्ये तुम्ही शहरी भागात राहतात, आपल्याला काही गोष्टींचा विसर पडलेला आहे. या ठिकाणी विसर पडलेला आहे. जे देशासाठी राहतात जवान आणि आपला बळीराजा जो शेतात रात्र दिवस काम करतो. आपल्या सरकारने बळीराजासाठी, आपला कृषी प्रधान देश आहे, अनेक योजना इथं आलेल्या आहे. इथं बळीराजा आणि जवानचाही सन्मान झाला पाहिजे. जय जवान, जय जवान.
जय हिंद, जय महाराष्ट्र. कचरा ऐकतात. अशा वेळेस सून जरा स्वयंपाक करते, सासू वरांड्यात बसते, बाई गाडी आली बकेट घेऊन ये, ओला कचरा राहून जातो, सुका टाकला जातो. नवरा मोबाईल खेळत बसतो. अहो तुम्ही ती गाडी आली टाका ना. तो काही टाकायच्या मनस्थितीत राहत नाही. आज जगात लय मोठे तंत्रज्ञान झाले. जगातली विमानं कुठं उडायला लागली आपण मोबाईलवर पाहतो. रेल्वे कुठे गेली आपण मोबाईलवर पाहतो. त्याच पद्धतीनं आम्ही नगरपालिकेच्या प्रत्येक कचरा गाडीला GPS लावू आणि तुमच्या मोबाईलवर समजेल का आपल्या प्रभागात केव्हा गाडी येणार आहे. हे काम आपलं सरकार, आपल्या ताईचं सरकार, आपल्या दादाचं सरकार आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर समजेल का आता आपल्या कचरा गाडी येणार आहे. सासू रागवणार नाही, सून आरामानं स्वयंपाक करेल, दोघांचे भांडण होणार नाही, नवरा खुश राहील, एवढं सांगतो. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.